नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील पीक विमा दुजाभाव होत असल्याने शेतकरी खूप संताप व्यक्त करत आहे। वाशिम जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असतानाही पीक विमा मंजुरीसाठी केवळ एका महसूल मंडळाचा समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पीक विमा वितरणासाठी दुजाभाव केला असल्याने शेतकऱ्यांचा आरोप केला आहे। जिल्ह्यातील बहुतांश भागात नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकरी जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात तातडीचे लक्ष घालावे अशी मागणी केली आहे। यावर्षी खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती। विशेषतः पीक काढणीच्या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीकही मोठ्या प्रमाणात खराब झाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामोरे जावे लागले। नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध भागात पंचनामे करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला होता। त्यामुळे पीक विमा मिळेल अशी शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती। मात्र नुकसान पीक विमा जाहीर झाल्यानंतर अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे। संपूर्ण जिल्ह्यातून केवळ करंजी महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आले असून त्या भागातील शेतकऱ्यांनाही केवळ 4% निकषानुसार सुमारे 1 कोटी रुपयापर्यंत लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र उर्वरित जिल्ह्यातील अनेक भागामध्ये गंभीर नुकसान होऊनही कोणत्याही महसूल मंडळाचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला नाही। त्यामुळे हवामान आधारित पीक विमा योजनेच्या निकषावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। राज्यात नांदेडनंतर सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात झाल्याचा दावा शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे। विविध राजकीय पक्ष संघटनेनेही गेल्या काळात हे स्पष्ट केले होते। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री भरणे यांनी त्यावेळी स्वतः 2 वेळा जिल्ह्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती। त्यामुळे आता शेतकऱ्यांची अपेक्षा त्यांच्या हस्तक्षेपाकडे लागल्या आहे। पीक विमा मंजुरी झालेला या दुजाभावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून शासनाने तातडीने पुनर्विचार करून सर्व नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडला होता। शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आमच्या भागातील काही गावामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे 3 वेळा पेरणी करून सुद्धा पीक उगवले नव्हते। 17 जुलैपर्यंत आम्ही तिसऱ्यांदा पेरणी करून पाहिली त्यावेळी कुठे आमच्या शेतात जेमतेम 50% पीक उगवले, पण सततच्या पावसामुळे शेवटपर्यंत ते पीक आमच्या हाती आले नाही। बियाणे, खत आणि पेरणीचा खर्च मोठ्या प्रमाणावर झाला। शासनाने फक्त एका मंडळाला मदत जाहीर केली हे चुकीचे आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तुमच्या इकडे काशी नुकसानग्रस्त भरपाई सुरू आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटणी पीक विमा झाला किंवा नाही, संपूर्ण माहिती मला कमेंटमध्ये कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त हा शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।